चित्रपटाबद्दल हेच सांगेन, ज्या चित्रपटामध्ये खूप ट्विस्ट टर्न्स आहेत आणि तुमचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे. मुळात ह्या चित्रपटाला कथानक आहे जे तुम्हाला 2.25 तास खुर्चीला खिळवून ठेवेल आणि तुम्हाला ते बघताना खूप मजा येईल. एक रियुनियन आहे या चित्रपटामध्ये आणि ती रियुनियन आपण भेटूया, ते आपण का भेटलो हा सगळा प्रवास आहे. सो ते तुम्हाला बघायला आवडेल. चित्रपटातल्या तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? चित्रपट माझं आदित्य नावाचं कॅरेक्टर आहे. कॅरेक्टरबद्दल जास्त सांगणार नाही, पण प्रत्येक ग्रुपमध्ये, कॉलेज ग्रुपमध्ये एक भित्रा ससा असतो, तसं माझं एक कॅरेक्टर आहे. तू दादा तुझ्याबद्दल काय सांगशील, तुझ्या फिल्मच्या कॅरेक्टर? माझं कॅरेक्टर टुमदेव असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. नावच खूप इंटरेस्टिंग आहे, कॅरेक्टर पण फारच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही फिल्म बघा, नक्की कळेल तुम्हाला, नक्की आवडेल. आणि चित्रपटात एवढी मोठी स्टारकास्ट आहे, स्वप्नील दादा आहे, प्रार्थना बेहरे आहेत, प्राजक्ता माळी, पूर्ण हास्य जत्रेची टीम आहे तुमची. तर कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना एकत्र काम करून? खूप मजा आली, खूप मजा. आम्ही तर सगळे एकत्र काम करतोच, पण आम्ही प्राजक्तासोबत, प्रार्थनासोबत आणि स्वप्नील दादासोबत आम्ही पहिल्यांदा असं स्क्रीन शेअर केली किंवा एकत्र काम केलं, तर त्याचा एक वेगळा आनंद होता आणि एक वेगळी मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. कारण ते खूप सिनियर्स आहेत, सगळे खूप कामं केलेली आहेत त्यांनी, त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप गोष्टी होत्या. त्यामुळे मजा आली खूप त्यांच्यासमोर काम करून. दिग्दर्शक प्रसाद दादा यांच्याबद्दल काय सांगशील? प्रसाद दादा हा उत्तम दिग्दर्शक आहेच, पण प्रसाद दादा नेहमी आम्हाला घेऊन पुढे जातो किंवा आम्हाला सिनेमात काम देतो. आत्ताही दिलं आहे, याच्या आधीही आणि याच्या पुढच्याही सिनेमांमध्ये आम्ही असू, त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटतं. खरं तर शांत दिग्दर्शक आहे, काम करायला मजा आहे, काय प्रेशराईज करत नाही किंवा काय नाही. त्याला काय शूट करायचं आहे, काय सांगायचं ते माहीत असतं, क्लिअर असतं त्याचं. आणि चित्रपटामध्ये सचिन गोस्वामी सर आहेत, तर कसं वाटलं त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करून? हास्य जत्रेमध्ये तर ते असतातच, तिकडे ते वेगळे असतात, इकडे ते वेगळे होते. हो, ते अभिनेते म्हणून होते आणि त्यांनी खूप भारी काम केलं. म्हणजे त्यांनी भारी काम केलं म्हणजे त्यांच्या कामाचं नाही सांगत त्यांनी, पण ते असे खूप मिळून मिसळून काम केलं त्यांनी. आम्हाला अजिबात प्रेशर नाही आलं त्यांच्यावर काम करताना. हो. आणि चित्रपट येतो 28 फेब्रुवारीला, तर काय सांगाल पूर्ण प्रेक्षकांना? या 28 तारखेला आमचा चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा येतो आहे, तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा. कारण की खरंच हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघणं याच्यात एक वेगळी गंमत आहे, ती तुम्हाला बघितल्यावर कळेल. तर तुम्ही नक्की 28 तारखेला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघा. आणि आज गाणं रिलीज झाले, तर त्या गाण्याबद्दल काय सांगशील? चिकी चिकी बुबुम बुम यापूर्वी सुद्धा एक गाणं आलं होतं जे महेश कोठारे सरांनी गाजवलं होतं, आणि हे गाणं काय सांगशील? हे सुद्धा गाणं तसंच गाजणार आहे आणि त्या गाण्याचं इन्स्पिरेशन आहे, कारण तो शब्द आपल्याला खूप कनेक्टेड आहे. येस. सो या गाण्यात तुम्हाला जेवढे 17 फेसेस दिसत आहेत ते हे सिनेमातले फेसेस आहेत, आणि ते फेसेस तुम्हाला गाण्यात जेवढी मजा केलेली आहे तेवढीच मजा त्यांनी सिनेमात केलेली आहे. येस येस. आणि हे गाणं म्हणजे प्रत्येकाला नाचायला लावेल असं गाणं आहे. खूप आम्हालाच नाचताना एवढी धमाल आली, तर या गाण्यावर याच्या पुढे खूप पार्ट्यांमध्ये, खूप वरातींमध्ये असं दन 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 वाजत राहील आणि खूप लोक नाचत राहतील याच्यावर. तुम्ही दोघांनी ती हुक स्टेप करत करू? येस, हुक स्टेप करूया. बुम 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 बोबला, बुम 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 जीव हा टांगला, बुम 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 बोबला, बुम 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 बुम. ए